शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुंबई आणि पुण्यामध्ये आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर. गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी. मुंबईतील वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस. शिधावाटप विभागाच्या धाडीत अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. गोपनीय माहितीच्या आधारे संपूर्ण कारवाई. भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी. पुरवठा विभागाकडून जालन्यातून 59 तर भंडारातून 37 सिलेंडर जप्त. अवैध साठवणूक करणाऱ्यांवरती प्रशासनाची कारवाई. मुंबईतील सीएसएमटीच्या बाहेरील खाऊ गल्लीमध्ये खवय्यांचे हाल. गॅस अभावी शेगडीवरती जेवण बनवण्याची दुकानदारांवर वेळ. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांकडून खंत व्यक्त. नागपूरच्या मंगल कार्यालयात व्यावसायिक गॅस सिलेंडरचं विघ्न. केटरिंग व्यावसायिकांकडून पुढील सर्व ऑर्डर्स रद्द. तर गॅस नसल्यानं काही व्यावसायिकांवरती चुलीवर स्वयंपाक करण्याची नामुष्की. साताऱ्यातील गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा निर्वाळा. गॅस टंचाई नाहीच. अफवांवरती विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकाऱ्यांचं जनतेला आवाहन. आखाती युद्धाचा गॅसनंतर भाजीपाला मार्केटलाही झळा. पंढरपुरात मागणी घटल्यानं केवळ 10%च भाज्यांची विक्री. मार्केटमध्ये शुकशुकाट. उरलेला माल फेकून देण्याची वेळ. इराणचे नवे सुप्रीम लीडर मुश्तबा खामेनी अमेरिकेकडून दहशतवादी घोषित. खामेनींसह 10 इराणी नेत्यांची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस. तेहरानमधील हल्ल्यात मुश्तबा खामेनी जिवंत पण गंभीर जखमी. ट्रम्प यांचा मोठा दावा. तर मुश्तबा खामेनी सुरक्षित, प्रकृतीही उत्तम. इराणनं अमेरिकेचे दावे खोडून काढले. भारताच्या 2 तेल जहाजांना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवासाची परवानगी. रॉयटर्स वृत्त संस्थेची माहिती. इराणच्या राजदूतांनी होर्मुझवरील प्रश्नावरती सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. साताऱ्याच्या पिंपोळशी गावाचा सुपुत्र बाळकृष्ण निकम अजरामर. चीन सीमेवरती ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान कर्तव्य बजावताना वीरमरण. थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 4 दिवस बंद राहणार. संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा 14 ते 18 मार्च बंद. भाविकांना केवळ उत्सव मूर्ती दर्शन. पुण्यामध्ये उन्हाचा चटका वाढला. तापमानाचा पारा 37 अंशांवर पोहोचला. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता. पश्चिम विदर्भावरती पाणी टंचाईचं सावट. अप्पर वर्धा धरणाचे 57% जलसाठा शिल्लक. बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% पाणी साठा शिल्लक. ठाण्याच्या हवा प्रदूषणात मोठी वाढ. शहरामध्ये 25हून अधिक प्रदूषण हॉटस्पॉट. हवा गुणवत्ता निर्देशांक 269 पार. धूळ आणि धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. रेल्वे रुळावरती मालगाडीची 3 तरुणांना धडक. जुना पालघर येथील जैन मंदिराजवळील दुर्घटनेमध्ये 3घांचा दुर्दैवी मृत्यू. जीआरपी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.